ओम श्री साईराम. भागवत वाहिनी अध्याय 17. गतकाळाच्या आठवणी. सम्राट परीक्षताने भारत भ्रमण केलं. आपल्या आजोबांच्या प्रशासकीय राज्यकारभारातलं कौशल्य त्याने आत्मसात केलं होतं. तसंच ते आणि कृष्ण यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण नातं त्याने जाणलं होतं. जो भगवान कृष्ण मानवी रूपात पृथ्वीवर आला होता त्याचे अनुभव संत विद्वान यांच्याकडून त्याने ऐकले, जे लोक त्या हळुवार दिवसात राहत होते. तसंच आनंददायक आठवणींना तो उजाळा देत होता. प्रवासात त्याचं हे सर्व सुरू होतं. आपले आजोबा ज्या स्वर्गीय आनंदात होते त्या दिवसात आपण नसल्याने अनेक वेळा त्याला पश्चात्तापाने भरून येत असे. अशा रीतीने पूर्वजांच्या आठवणींच्या वर्षांमध्ये आणि कृष्णाबरोबरच्या गतकाळाच्या वैभवामध्ये मग्न असताना महर्षी व्यास अनपेक्षितपणे त्याच्याकडे आले. त्याने मोठ्या सन्मानाने त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना उच्चासनावर बसवलं. महर्षींनी राजाच्या राज्यकारभाराची स्तुती केली आणि ते म्हणाले की त्याने पांडवांच्या राज्याचं स्मरण करून दिलं. तो नवीन राजा मोठ्या आदराने त्यांचं बोलणं ऐकत होता. व्यास म्हणाले, बाळा, मी आता निघतो. पण परीक्षित म्हणाला, एखाद्या भुकेल्या माणसापुढे पक्वान्नाचं ताट ठेवावं आणि त्याने ते घेण्यासाठी हात पुढे केल्याबरोबर ते त्याच्यापुढून काढून घ्यावं, तसं हे झालं. माझ्या आजोबांच्या धाडसी कृत्यांचं आणि कृष्णाच्या मोहकतेचं वर्णन हे अत्यंत मौल्यवान रत्नाप्रमाणे माझ्यासमोर आलं असताना ते मला देण्याऐवजी तुम्ही माझी वेदनादायक निराशा करीत आहात. आपलं लगेच निघून जाणं मला अत्यंत दुःखद वाटत आहे. महर्षींनी आणखी थोडं थांबावं म्हणून त्याने आग्रह केला. तो म्हणाला, आपण कोणत्या कार्यासाठी आला आहात ते मला सांगावं. माझ्यासह आणखी काही काळ थांबावं आणि माझी वाढलेली भूक शांत करावी. माझ्या आजोबांना प्रत्यक्ष भगवंताबरोबर राहण्याचं महद्भाग्य लाभलं. निदान त्यांचे पराक्रम ऐकून आणि भगवंताची कृपा प्राप्त करणारी त्यांची भक्ती निदान ऐकून तरी मी स्वतःला अधोगतीपासून वाचवू शकेन. राजा अत्यंत आग्रहाने आणि नम्रतेने प्रार्थना करत आहे हे पाहून व्यास म्हणाले, बाळा, तू कोणत्याही प्रकाराने कमी आहेस किंवा भाग्यशाली नाहीस असं मानू नकोस. तू जेवढं पुण्य मिळवलं आहेस तेवढं दुसऱ्या कोणीही मिळवलेलं नाही असं मी निश्चित सांगतो. तू प्रत्यक्ष परमेश्वराची कृपा प्राप्त केली आहेस. तुझा जन्म झाला त्या क्षणी प्रत्यक्ष वासुदेवाने तुला संजीवन दिलं. त्याच्या हातात त्याने तुला उंचावलं. तू अगदी बाळ असताना तुझ्याशी तो खेळला. तूही त्याला इतका चिकटला होतास की दूर राहतच नव्हतास. तुझे सर्वात धाकटे आजोबा सहदेव यांना तुला कृष्णाजवळून जबरदस्तीने बाजूला करावं लागे आणि तुला अंतःपुरातल्या महिलांकडे सोपवावं लागे. वासुदेवानेच तुझं नामकरण थाटामाटाने केलं. केवढं संस्मरणीय दृश्य होतं ते. तू एक वेगळंच बाळ असल्याचं दाखवून देत होतास. भगवान जिथे कुठे जात तिथे डोळ्यांनी तू पाठलाग करायचास. तो कोणत्याही बाजूला हलला तरी त्याची परीक्षा करण्यात तू हुशार होतास. त्या दिवशी त्या कक्षात दुसरं कोणी नव्हतं. कृष्ण खांबाच्या मागे कौशल्याने लपला आणि तुझं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी त्याने अनेक क्लुप्त्या केल्या. पण त्याच्यापुढेही तू हुशार निघालास. तुझे डोळे केवळ त्यालाच शोधत होते. त्यांना केवळ तो आणि त्याचं मोहक रूप दिसत होतं. आम्ही सर्वजण नंतर तिथे आल्यावर तुझी भक्ती आणि एकाग्रता पाहून आश्चर्याने थक्क झालो. असं वाटत होतं की तू प्रत्येक चेहऱ्याची परीक्षा करून हा कृष्णाचा चेहरा आहे का असं शोधत आहेस. तो चेहरा कृष्णाचा नाही हे बघितलं की तुझा चेहरा पडायचा आणि कृष्ण, फक्त कृष्णच दिसला की तो फुलून यायचा. विद्वान, सामान्य प्रजा, राजे यांना कळून चुकलं होतं की हे बाळ वेगळंच आहे. म्हणून तर जेव्हा तुझ्या आजोबांनी धर्मराजांनी तुझं योग्य नाव ठेवण्याबद्दल विनंती केली तेव्हा तुझं वेगळंच वर्तन पाहून परीक्षित हे तुझं नाव ठेवलं. जेव्हा भगवंताने हे नाव धर्मराजाला सांगितलं तेव्हा ते ऐकताच राजसदस्यांचा मोठा समूह, विद्वान, ऋषी सर्वांनी स्तुती केली. अगदी योग्य, सुंदर, छान. इतका पराकोटीचा भाग्यशाली असताना
स्वतःची कमनशिबी अशी निंदा करणं योग्य नाही. भगवंताने तुला खेळवलं, तुझ्याशी तो खेळला, तुझ्या खोड्या बघितल्या, तुला त्याने नाव दिलं. किती जणांना असं भाग्य लाभतं. या सर्व कृपेच्या साध्या गोष्टी आहेत असं समजू नकोस. या शब्दाने परीक्षिताच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. एक प्रश्न त्याच्या कंठातून बाहेर पडण्याच्या बेतात होता, पण तो गिळून टाकीत असल्याचं व्यासांनी पाहिलं. म्हणून त्याच्या खांद्यावर थोपटून त्यांनी त्याला धीर दिला आणि विचारलं, बाळा, असं वाटतं की तुला मला काही विचारायचं आहे. निसंकोच विचार, थांबू नकोस. या शब्दांनी धीर येऊन परीक्षित म्हणाला, आदरणीय स्वामी, माणसाला आनंद किंवा दुःख यांची जाणीव असल्याशिवाय त्यांची किंमत कळत नाही. ज्या आनंददायी सान्निध्याबद्दल आपण आत्ता बोललात ते मला लाभलं होतं, पण त्यातील आनंदाची मला जाणीव नव्हती. खऱ्या आनंदाच्या मूल्याची जाणीव असेल तरच त्याचा खरा आनंद मिळतो. जर एखाद्या लहान मुलाला 1 अब्ज रुपये किमतीचा हिरा दिला, त्याला तो केवळ काचेचा तुकडा वाटेल. ईश्वराशी सान्निध्याचा आनंद माझ्या बालपणी लाभला होता असं तुम्ही म्हणता, तो तर गतजन्मीच्या आनंदाच्या अनुभवाप्रमाणे परिणाम न करणारा वाटतो. ते क्षण किती मूल्यवान होते हे मला समजलं नाही. मला ते समजलं असतं तर ते जाणायला सक्षम ठरवून मी ते कायमस्वरूपी साठवलं असतं. आता हा सगळा केवळ तर्क आहे. माझ्याकडे भगवंताच्या कृपेचा प्रत्यक्ष पुरावा नाही, तेव्हा मला केवळ सांगीव माहितीवर विसंबावं लागत आहे. कृपा करून मला कृष्णाचं महात्म्य आणि गुणवैभव सांगावं. ते कथामृत माझ्या कानांना प्राशन करू दे. त्याच्या विनवणीने व्यास हेलावले. त्यांनी मान्य केलं. ते म्हणाले, बाळा, त्याच्या लीला या 1-2च आहेत असं तुला वाटतं का? त्यांचं वर्णन एखाद्याच्या क्षमतेच्या पलीकडचं आहे. त्या मी तुला कशा सांगू? तेव्हा एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या संदर्भात त्यांनी काय केलं किंवा एखादा विशिष्ट प्रसंग किंवा परिस्थिती, मी तुला आनंदाने सगळं विस्तृत सांगेन. त्यामुळे परीक्षित उत्तेजित झाला. त्याने हात जोडून विनंती केली, स्वामी, माझे आजोबा आणि भगवान कृष्ण यांच्यातील महान प्रेम कसं निर्माण झालं त्याबाबत सांगावं. व्यासांना हसू फुटलं. बाळा, तुझ्या आस्थेने मी चकित होतो, कारण अशा जिज्ञासू व्यक्तीच ज्ञान मिळवू शकतात. तुला ही सखोल जिज्ञासा आहे याचा मला आनंद वाटतो. म्हणून तू विचारलंस त्याबद्दल मी सांगतो, ऐक. असं म्हणून व्यास आसनावर नीट बसले. आनंदाने फुलणाऱ्या हृदयाने आणि ऐकण्याच्या ओढीने कान मोठे करून परीक्षितही ऐकण्यास तयार होऊन बसला. बाळा, राजा द्रुपद आपल्या एकुलत्या मुलीच्या विवाहासाठी योग्य वराच्या चिंतेत होता, पण खूप शोध घेऊनही त्याला यश मिळत नव्हतं. त्यामुळे त्याने स्वयंवराची घोषणा केली. पराक्रमी आणि बलवान राजे तसंच तेजस्वी व्यक्तिमत्वाचे पंडित हे सर्व राजधानीत जमले. त्रैलोक्यात सौंदर्यवती असलेल्या राजकन्येचं पाणीग्रहण करायला सर्व उत्सुक होते. आपलं वैभव, पराक्रम याबाबत अभिमानी असलेल्या त्यांना वाटत होतं की त्यामुळे राजकन्येला जिंकता येऊ शकेल. त्या राज्यसभेत एका खांबावर एक विशिष्ट वस्तू बसवलेली होती. ते गरगर फिरणारं चक्र होतं. खांबाखाली ठेवलेल्या पाण्यात त्याचं प्रतिबिंब पडत होतं. त्या चक्रावर एक मासा बांधला होता. विवाहेच्छुक स्पर्धक एकामागून एक येण्यास सांगितले होते. धनुष्य घेऊन प्रतिबिंबात पाहून फिरत्या माशाला बाण मारायचा होता. जो हे लक्ष्य पूर्ण करील त्याच्याशी कन्येचा विवाह करण्याची घोषणा द्रुपदाने केली. धनुर्विद्येतलं आपलं कौशल्य दाखवण्यासाठी राजधानी राजांनी, राजपुत्रांनी भरून गेली होती. स्वयंवराची वार्ता तुझ्या आजोबांपर्यंत पोचली. दुष्ट कौरवांनी ओळखू नये म्हणून ते ब्राह्मण वेशात होते. प्रथम त्यांना वाटत होतं की आपण त्या प्रसंगी आपलं रूप उघड करू नये, पण तुझे आजोबा अर्जुन यांनी आपल्या भावांना आग्रह केला की त्या पराक्रमाच्या उत्सवाला जावं, कारण धनुर्विद्येतील योग्य पारितोषिकासाठी कोणाही क्षत्रियाने दूर राहू नये. त्यामुळे घडलं असं की ब्राह्मणाच्या वेशात ते 5 बंधू त्या सभेत आपल्या पराक्रमाचं वलय पसरत एखाद्या सिंहाप्रमाणे बसले. ते जिथे बसले होते तिथे सर्वांचे डोळे वळत होते. त्यांच्या उपस्थितीबाबत काही कौतुकाने तर काही उपहासाने बोलत होते. काही लोक विजेते म्हणून त्यांची स्तुती करत होते, तर काही बक्षिसासाठी लढणारे रक्षक म्हणून त्यांना हसत होते.
त्यांची कुजबूज सर्वत्र पसरत होती. स्वयंवरासाठी भगवान कृष्ण आला होता. त्याचे डोळे सदैव अर्जुनावर खिळलेले होते. त्याच्या भावाच्या बलरामाच्या हे लक्षात आल्याने तो भावाशी काहीतरी बोलला. शेवटी स्वयंवरासाठी स्पर्धा सुरू झाली. एकामागून एक येऊन प्रतिबिंबाकडे बघत वर फिरणाऱ्या माशावर बाणाचा नेम धरत होते. पराजित झाल्यावर अपमानाने पांढरे पडत होते. निराशा आणि लज्जा यांनी भरून जात दुःखात बुडत आपापल्या आसनाकडे येत होते. कृष्ण स्वतःच्या जागेवर शांत बसला होता, कारण उठून लक्षभेद करण्याचा त्याचा हेतू नव्हता. तसा हेतू असता तर सहजपणे मत्स्यभेद करून तो जिंकला असता. त्याच्या मनाच्या खोलीचा अंदाज कुणाला घेता येऊ शकेल. नंतर अर्जुन उठला आणि स्तंभाजवळ गेला. आपल्या व्यक्तिमत्वाच्या तेजोवलयाचा विजेप्रमाणे प्रकाश झोत त्या सभेवर टाकतच तो उठला. राजकन्या द्रौपदी हिने आपलं मस्तक वर उचललं आणि कौतुकाने ती बघू लागली. तिचं मन त्या प्रकाशझोतात विलीन झालं. एका क्षणात अर्जुनाने मत्स्यभेद केला. तो जिंकला. समूहाचा कौतुकध्वनी गगनाला भिडला. राजकन्या पुढे आली. फुलांची वरमाला त्याच्या गळ्यात घातली आणि त्याचा हात हातात घेतला. आपल्या वधूचा हात धरून अर्जुन जेव्हा मंडपातून बाहेर पडू लागला तेव्हा पराभूत राजांच्या समूहाने आणि राजपुत्रांनी आरडाओरडा केला की स्पर्धेचे नियम मोडले गेले, कारण ब्राह्मणाला धनुर्विद्येच्या स्पर्धेत भाग घेण्याचा आणि तो जिंकल्याचं घोषित करण्याचा अधिकार नाही. ते सर्वजण क्रोधाने तुझ्या आजोबांवर धावून गेले. पण भीमाने एक प्रचंड वृक्ष मुळासकट उपटून आणला आणि गरगर फिरवून पराभूत राजांवर फेकला. राजे लोकांचा निराश समूह आणि पांडव बंधू यांच्यातील लढाई पाहून अर्जुनाच्या यशस्वी लढतीबद्दल कृष्ण आणि बलराम कौतुकाने हसत होते. ते कोण आहेत ते तुझ्या आजोबांना माहीत नव्हतं. पांडव जेव्हा आपल्या निवासस्थानी एका विनयशील कुंभाराच्या घरी आपल्या नवपरिणीत पत्नीसह म्हणजे द्रुपदकन्येसह पोचले आणि जेव्हा ज्येष्ठ बंधू धर्मराज मोठ्या उत्साहाने त्या दिवशीच्या घटना सांगत होता, तेव्हा पितांबर धारण केलेले अत्यंत तेजस्वी असे बलराम आणि कृष्ण त्या झोपडीत शिरले. त्यांनी तुझ्या आजोबांच्या वृद्ध मातेला कुंतीला वंदन केलं. आत्या, आम्ही तुझे भाचे आहोत, ते म्हणाले. आम्ही नंद यशोदेचे पुत्र, ते स्वतःची ओळख करून देत होते. नंतर त्यांनी धर्मराजाला पादस्पर्श करून वंदन केलं. कृष्णाने अर्जुनाला एका बाजूला केलं आणि आपल्या प्रेमळ मधुर आवाजात तो म्हणाला, मी तुला ओळखतो, पण तू मला ओळखत नाहीस. मी तुला आज प्रथमच बघत आहे. मी वसुदेवाचा पुत्र. माझे नाव श्रीकृष्ण. मी तुझ्यापेक्षा वयाने लहान, पण तरी तू जे यश मिळवलंस त्यामुळे मी ओळखलं की तुम्ही पांडव बंधू आहात आणि मी जाणलं की तुम्ही आग लावलेल्या लाक्षागृहातनं बाहेर पडून सुटका करून घेतली. त्या क्षणापासून त्या स्पर्धकांच्या समूहात माझी दृष्टी तुमच्यावर होती. मला वाटलं की तू अर्जुन असावास. मी माझ्या भावालाही सांगितलं, हा माझा भाऊ बलराम. मी तुला ओळखलं म्हणून मला खूप आनंद वाटत आहे. माझ्या भावालाही आनंद झाला. शेवटी मी तुला भेटू शकलो. तुझी पत्नी ही मूर्तिमंत सद्गुण आणि बुद्धी आहे. असं बोलून कृष्णाने अर्जुनाला जरा लांब बोलावलं आणि तो त्याच्या कानात कुजबुजला. बंधो, इतक्या लवकर मूळ रूप उघड करू नका. काही काळ या वेगळ्या वेशातच एका जागी किंवा अन्यत्र राहा. मग तो निघाला. आत्याचा आणि इतरांचा निरोप घेऊन तो बलरामासह गेला. त्या दिवसापासून कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील प्रेम अधिकाधिक दृढ होऊ लागलं. त्याचं महावृक्षात रूपांतर झालं. त्याची अत्यंत मधुर फळं त्यांनी चाखली. त्या माधुर्यात त्यांची मनं विलीन होऊन एकरूप झाली. लक्षात घे की पहिल्यांदा तुझे आजोबा भगवान श्रीकृष्णाला भेटले ते द्रौपदीच्या स्वयंवरात, कल्याण मंडपात. यातला गर्भितार्थ असा की तेही प्रेमबंधनात आणि दृढ मैत्रीच्या प्रेमात बद्ध झाले. त्या मैत्रीचं पूर्णरूप करण्यासाठी कृष्णाने त्याला सर्वोच्च ज्ञान दिलं. तुझ्या लक्षात आलं का की तो क्लुप्त्या करणारा तुझ्या आजोबांशी किती मैत्रीपूर्ण होता? असा प्रश्न विचारून आपल्या वस्तू गोळा करून व्यासाने निघण्याचा प्रयत्न केला. ते बघितल्यावर डोळ्यात दाटून आलेले आनंदाश्रू पुसत परीक्षित दीनवाणा होऊन म्हणाला, स्वामी, ईश्वराची लीला आणि कृपा
यांच्या वर्णनातून तर तुम्ही ईश्वरालाच स्पष्टपणे समोर उभं केलं. आणखी अनेक प्रसंग मला सांगावेत ज्यातून ईश्वराने माझ्या आजोबांवर कृपेचा वर्षाव केला. त्यांच्या तो आणखी जवळ कसा आला आणि त्यांना संकटातून कसं सोडवलं. निद्राही माझ्या डोळ्यांना सोडून देत आहे आणि ईश्वरकथा ऐकायला उत्सुक करीत आहे. तेव्हा ईश्वराचं गुणवर्णन ऐकवून ही रात्र पवित्र करा. केवळ त्यामुळेच मला समाधान लाभेल. त्याच्या विचारातच माझी रात्र जाऊ दे. तुमच्या स्तब्धतेमुळे मला मोठ्या वेदना होत आहेत. परीक्षिताची निष्ठा आणि भक्ती व्यासाने बघितली आणि त्यांनी निर्णय बदलला. ते म्हणाले, बाळा, कृष्णाचे धाडसी चमत्कार हे 1-2 आहेत का? जर मला अब्जावधी जिभा असत्या आणि संपूर्ण काळ त्याच्यासमोर असता तरीही त्याच्या पराक्रमाचं वर्णन संपलं नसतं. सर्व देव दोन्ही हात जोडून त्याच्यासमोर उभे राहतात. काही वेळा तो त्याच्या भक्तांना आकाशाच्या उंचीवर पोचवतो तर लगेच तो त्यांना खालीही ओढतो. कठपुतळीच्या खेळाप्रमाणे तो जगाला हलवतो. त्याच्या स्मिताने तो नेहमीच तेजाळतो. उत्कंठा, निराशा किंवा दुःख त्याला माहिती नाही. काही वेळा तो सामान्य माणसासारखा, तर काही वेळा निष्पाप बालकासारखा, तर काही वेळा जवळच्या नातेवाईकासारखा किंवा दृढ मित्रासारखा, तर काही वेळा प्रभावी सम्राटासारखा वागतो. काही वेळा खेळकर गुराखी मुलगा म्हणूनही त्याचं वर्णन होतं. वैशिष्ट्यपूर्ण फरक दाखवून सर्व भूमिका करण्याचं सामर्थ्य आणि कौशल्य त्याच्यात होतं. तुझ्या आजोबांवर, अर्जुनावर त्याचं विशेष प्रेम होतं. कोणत्याही प्रसंगी आणि कुठेही, इतकंच कशाला, भगवंताच्या निवासस्थानाच्या अंतःपुरात सुद्धा अर्जुन मोकळेपणाने हिंडत असे. भगवंत तुझ्या आजोबांसह यमुनेत जलविहारासाठी जात असे. एका ठिकाणी सूर मारत, दुसऱ्याच लांबच्या ठिकाणी वर येत चकित करत, माझ्यासारखं करता येत आहे का बघ, असं म्हणत विविध खेळात त्याच्याशी स्पर्धा लावत, ज्यात वर्णन आणि ओळख आहे असे खेळ खेळत. एकाएकी तो अर्जुनाला निर्जनस्थानी घेऊन जाई आणि काही रहस्यांबाबत चर्चा करी. त्याला मऊ रेशमी मंचाचा तिटकारा असे. ते सोडून तो अर्जुनाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपून जायचा. तुझ्या आजोबांचंही परस्परांवर पूर्ण प्रेम होतं. काही वेळा ते एकमेकांवर रागावलेले दिसत. रागावल्याप्रमाणे बोलत तरीसुद्धा लगेचच त्यांची एकजूट होत असे आणि लगेच मित्रत्वाचं संभाषण सुरू होत असे. प्रियपुत्रा, शरीर आणि प्राण याप्रमाणे ते नर नारायण होते असं म्हणता येईल. अर्जुन हा कृष्णाशिवाय नव्हता आणि कृष्ण अर्जुनाशिवाय नव्हता. असं कोणतंही रहस्य नव्हतं जे तुझ्या आजोबांनी श्रीकृष्णाला सांगितलं नाही किंवा कृष्णाने अर्जुनाला सांगितलं नाही. त्यांच्या नात्यातला कोणता विशेष प्रसंग मी तुला सांगू? तुला जे ऐकायला आवडेल ते विचार. मी ते आनंदाने सांगेन. जय साईराम.